गुजरात राज्यातून पुणे या ठिकाणी विक्रीसाठी जाणारी सुगंधित तंबाखू अहमदनगर शहरात स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार यांचं पथक तयार करून त्यांना अवैध धंद्यांची माहिती घेत कारवाईबाबत सूचना देत रवाना केलं होतं। पथक अहमदनगर शहरात अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की अशोक जावळे राहणार बीड हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या टेम्पोत महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली आणि शरीरास हानिकारक अशी सुगंधित तंबाखू गुजरात राज्यातून पुणे या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली। ही माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथकास कळवत कारवाईबाबत आदेश दिले। त्यानुसार पथक अहमदनगर ते मनमाड जाणाऱ्या रोडवर सावेडी नाका येथे जाऊन सापळा रचून थांबले असता एक वाहन तेथे येताना दिसल्याने त्या वाहन चालकास थांबवून टेम्पोतील मालाची खात्री केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली आणि शरीराला हानिकारक अशी सुगंधित तंबाखू आढळून आली। टेम्पो चालकास त्याचं नाव विचारलं असता त्याने अशोक जावळे असं सांगितलं, तर त्याच्याकडे या तंबाखू बाबत विचारणा केली असता त्याने ही सुगंधित तंबाखू सुरेंद्र प्रसाद नोएडा दिल्ली, वसीम शेख अहमदाबाद गुजरात, चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात यांनी टेम्पोत भरून देऊन विक्रीसाठी पुणे या ठिकाणी पाठवलं असल्याचं सांगितलंय। तर ताब्यात घेतलेल्या या टेम्पोत 8,30,000 रुपये किमतीची 830 किलो सुगंधित तंबाखू तसेच 8 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 16,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। तर अशोक जावळे, सुरेंद्र प्रसाद, वसीम शेख आणि चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24 अहमदनगर।